नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी चुकलेली आहे त्यांना परत के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि 31 मार्च 2026 पर्यंत ही तुम्ही के-वाय-सी दुरुस्ती करू शकता. ज्या महिलांचे सरकारी नोकरीबद्दलचे प्रश्न चुकलेले आहेत अशाच महिलांना दुरुस्ती ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ही के-वाय-सी करू शकता. कशी? चला मग पाहूयात. त्यासाठी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पर्याय देण्यात आलेले आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभार्थी महिलेच्या आधार कार्डवर ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ओ-टी-पी टाकून सबमिट करून घ्यायचा आहे. नंतर तुमच्यासमोर असे 2 ऑप्शन येतील. यामध्ये तुम्हाला स्थानिक संस्थेमध्ये कुणी कार्यरत आहे का या ठिकाणी नाही करायचं आहे. सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे का याला नाही करायचं आहे आणि खाली टिक मार्क करून सबमिट करायचं आहे. दोन्ही पर्याय नाही करून तुम्हाला सबमिट केल्यानंतर तुमची के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरून के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकता.